मावशी राहते. मग इथे आले मी, 2दा आले. पण ती माहिती का सी मध्ये राहते. तीच नाही म्हणली योगिता राहते. नाही नाही, कमला पार्क कुठलं हेच आहे ना पुढे. अच्छा. हे बघ आम्ही ना तिकडे राहायचो सेकंड. मग हकलून लावलं का तुम्हाला? हो. काय बनवते थोडं नाही ते. मी हिला काय म्हणाली माहिती? हा केलेला आहे. मी काय बोलली माहितीये का हिला, विजाला, की असं वाटतं कोणाचं तरी लग्न आहे आणि आपण योगिताच्या घरी चाललोय. घरी पाणीपुरी बनवे. घरी तू बनवून खा ना. तू घरी वडापाव पण बनवून खा. तुझं काहीच नाही पण माझं ट्राय की नको खाऊ. माझं की पिणं राशी इट्स पॉसिबल. कानफाड फोडेन. नको ना खाऊस. पाणीपुरी काही होत नाही. नाही त्याशिवाय नाही होत. अरे तुझी स्किन पण. तर हे इथे योगिता मला तर बोलायला वाटतं. हे काय घ्या कोथिंबीर ना, या कोथिंबीरच्या वड्या ठेवल्यात. इथे तिने मटार पनीर बनवलेलं आहे आणि डाळ तडका. अरे मी नावं विसरते रेसिपीची. आणि इथे ही गरमागरम. आणि ह्यात काय हा जिरा राईस ह्याचं बनवायचं आहे. आणि अजून तिने काय मागवलेलं आहे, कुठे ठेवलीस? आणि ही ठेवलेली आहे रोटी. पण आमच्या गप्पा अजिबात संपत नाहीत. आणि हे पण दिलं यार, मस्त दिलेलं आहे. आणि आज मला असं वाटतं की माझं डाएट आज सुटणार आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. तुझा नवरा खूप लकी असेल योगिता. म्हणजे तू खूप संसारी बाई आहेस. आणि मस्त योगिताने ह्याला घीवाला तडका दिलेला आहे. याला 1 नंबर तडका दिलेला आहे. हे बंद करू, झालंय वाटतं डाळ बघ, कारण तशीच खायला मजा येते. आणि इथे मस्तपैकी असं क्लायमेट नाही बोलू शकत, अंधार झालेला आहे. आणि एकदम पीसफुल वाटतं. आणि इतका गारवारा सुटला 1 नंबर. आणि या पोरीने आल्यापासून एकही काम नाही करून दिलंय, जी बात नाही. इतक्या गप्पा मारत की इतकी भूक लागली नाही शपथ. खतरनाक. माझा उपवास आहे, विचार कर रा. यार सॉरी, आता मला लक्षात आलं. मला काहीच नाही खाल्लं योगिता, फक्त मी कॉफी केली. बिचारी काय बोलते. इतकं भारी वाटतंय ना मला, की असं वाटतं की हे दिवस पुन्हा यायचं. काय करू? काय ग, कोणाशी बोलतेस? हे योगिताच्या भावाने काढलेलं आहे. 1 नंबर. अरे मला याचं काय आवडलं माहिती का, जियान. मला ना जियानचं शेडिंग खूप आवडलं. म्हणजे त्याने असं आउटर हे केलेलं नाही असतं. शेडिंग चांगले होते, पण ते काय झालं, ओलावा आलाय ना, हा. त्यामुळे नाही सुंदर आहे, बेस्ट आहे. चोरी छुपके काय करते? अच्छा जिरा राईस करते. मस्त झालंय ग योगिता, 1 नंबर. तू तिच्या तोंडातून खूप सुंदर शब्द ऐकशील, काय बोलू नकोस विजा. फोनवरती बोलायचं टाकून ते पुसून ते डाग पडतील तिथं. ओ माय गॉड, आता कलेश होने वाला है गाइस, बिग बॉस. आता तू शिस्तीत बनव, नाही तर मग तरी पण काही असो, जर तू अशी जास्त आपल्याला ऑइली नाही बनवायचं. नाही ना, जिरं त्याच्यामध्ये गेलं पाहिजे, बस झालं ना. थोडस टाकू, टाक थोडस.
अरे शेफ विजय तू आम्हाला विचारते हा नाही 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 आता कसं डाएट वाली माणसं कोण तू डाएट आम्ही वाली बोललो ना, मी नाही diet तर सगळं सर्व बंद आहे. सर्व खपला विषय पण ते आधीपासून आपण नाही ना चालू केलं त्याच्या आधी हो राजा हो सोन्या कर टाक गोडची त्यात मी दोन्ही मिरची पण टाकेन. हा ठीक तुला तुला जसं कम्फर्टेबल असं टाक हा धर आहे जिरा जिरा काढू का ग ह्याच्यात विजय तुला जसं आवडत तसं बनव आम्हाला काही इश्यू नाही तुझ्या आपल्याला खा मारेन ए खूप मारेन ना तुला सोन्यासारख्या हाताने भरवेल. हा आले म्हणे सोन्यासारखे हात मग काय माहिती ते असे जरा या बनव बोलते की चुरा मग संपवायचं असतं तिला म्हणून संपवायचा असतो असं बोल बाळा संपवायचा असतो तरी पण चुरा पण खायचा इतकं मस्त हे योगिताने बनवलेले आहेत मस्तपैकी छान बघा किती सुंदर आहे आणि हे पनीर मटार मसाला आणि हे शेंगा म्हणते पावडच. हे वड्या कोथिंबीर वड्या मस्तपैकी डाळ आहे. आणि हे विजयने आमच्या एका महान बनवलंय. ऐक ना महान शेफने बनवलेलं आहे आणि ते पाणी कोणी बनवलंय. सो आम्ही इतक्या रात्री इतक्या गप्पा मारलेल्या आहेत आणि मला आता मी 8:15 उठले आणि मला हे योगिताचं पुस्तक भेटलेलं आहे तर म्हटलं की हे वाचते आणि हे विंडोज ओपन करूया पहिले. वा ह्या लोकांना वाटलं पण नसेल की मी इतक्या सकाळी उठेल. काय काय लावलंय बघूया इथे.